गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळी सकाळी रातच्या धरणाची पाऊस येतोय, टिप 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 टिप, बंदच नाही, अजून पण चालूच आहे. गुरुवार वाटतात तिकडं गुरांचं काम केल्याशिवाय तर मार्ग नाही. गाय हाका मारती वाढू झालं आणि रातच्या धरणं पाऊस येतोय. पोरांनी काय लावलंय त्या झाडांना, रात्री वारलंय कुठलं ते परत कलंडलं होतं म्हणून. त्या आंब्याचं झाड पण परत कलंडलं होतं, परत त्याला वाटकावून आलं. कसं चिमण्यांचं ह्यांचं कसं चाललंय सगळीकडे, चिव 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 चिव. पिल्लं भिजली, त्यांची घरटी भिजली, त्यांचं सगळं काय काय झालं. सकाळ सकाळ बघा. गुरांचा राडा आवरायचा आहे. चला आधी कसं चाललंय काय माहिती त्यांचा धुमाकूळ. आता तर सगळ्यांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कुठं कुठं पाऊस चालू आहे रातच्या धरणं सगळ्यांनी सांगा. आमचा गिनीगोल सगळा जाळला होता, सगळा दोनच पाऊस झाला, सगळा हिरवा झाला बघा, सगळा फुटायला लागला. म्हणलं आता नाही राहत ते, जळून जातोय. पण आता पाणीच नव्हतं त्याच्यामुळं तर त्याची कुठं काळजी करत बसायचं. पण टायमिंगवर पाऊस आला आणि तो परत हिरवा व्हायला लागला. तुम्हाला लांबनं दिसतो हिरवा झालेला. आणि आता सगळीकडे गवत फुटून आणि गुरांनी सगळा राडा करून सोडलाय. आता ही सगळा राडा करायचा आहे. पण म्हणताना आंघोळ ही करून, मी छानपैकी आंघोळ करून चहा पिऊन मग गुरांचं आवरायचं. म्हणलं लय वाढू लागतं, एकदा गुरांचं आवरायचं, परत धार काढायची, गुळी ठेवायची, खाय ती लय उशिरात उशीर लागतो. म्हणून मी आंघोळ करून अशी ह्यांचं काम चालू आहे. कवाशी येते ती माझीच वाट बघतात, का तर त्यांना आधी पेन ठेवायची. झाला का तुमच्या इथला पाऊस बंद? आमच्या इथलं झालं बरं का टिपकं बंद. रातभर येत होतं. कुत्र्यांचा आराम चाललाय आता, कारण का त्यांना रासार झोपायला नाही आलं. काल लईच वारं सुटलेलं, त्यामुळं सगळ्या दारात पालाच आलाय झाडांचा. हा त्यांच्या तर चपात्या चालल्या. हा त्यांनी चपात्या लाटायला सुरुवात केली. कवा तरी करायच्यात. भाजी शिजली आहे मस्तपैकी, मोकळं वांग केलं, चपाती, धार काढायची अजून, आणि आमच्या मंजीचं वाढायचं चाललंय. अगं थम आधीच राडा इतका, पावसाची चिकचिक, ती सगळं वासरं बाहेर ही केली, बांधली व्यवस्थित. त्यांना खाया टाकायला नाही ठोकल्या खुट्या. एक खुटी मी रात्री आत नेलत्या ना त्यांना आत ठोकायला. कुठं बांधले? इकडे बांधले साईडला. त्यांना खाया टाकले. खाया नाही टाक वराटे ती खात्यात. आता टिपकं येते त्याच्यामुळे सगळं भरणार आहे खायला. तिथं भरत परत नाही तेवढं खाऊन द्या, मग पाणी दाखवायचं. पाणी दाखवून तवर खात्यात ना म्हणलं आतच लिंबाखाली खात्याने. मग बरंच बाहेर काढू, लय राडा झालाय. आधी धार काढून येते. आता झालं की काढला की मग किती वाढू झाली ती राडा, सारं चिखलाचं हे झालं. चालली धार काढायला. हाय तुला ही दूध वत्ती, चल रातचं. आम्ही काय संध्याकाळचं दूध घालत नाही. सर माग दूध काय आमचं एवढं निघत नाही, एकाच गाईचं आहे त्याच्यामुळं. आता आटणच आता ते आता पार केलेले, त्याच्यामुळं चपात्याचं असं करून ठेवलं. 9 वाजल्या तरी आमच्या पोरांचा पत्त्या नाही उठायचा. पाणी टाकलंय सगळं झालंय. ठेवू का? एक राडा कमी बरोबर आहे. रात्री आमचं बापू राशीला गेलं खरं, पण सारे अपघात होय आत्या. 8 साडेआठ वाजता तर खेडमध्येच होतं. काय तर नाही येते घिन आता बादली जा. आंघोळ करते काही भाजी लागते. तू आंघोळच कर हो. पाणी गार झालं, ओतून ठेवलं हो का, अजून वाफा निघते त्या. तवर पाटकीनी कर, उरक लवकर. मी न कपडे आता लगेच कपडे पिळून टाकणार आहे, धार काढून गुरांना खाया टाकून. मी तिला धुवायला लावू ना. बघ आजी काय म्हणते तुला धुवायला.
लय नको कोणाचं टेन्शन घे. कपड्यात लपून ठेवते मग तुमची चालली मी कपडे धार काढून येणार आहे की लगे कपडे धुवून आपल्या दोघीच्या कपड्याचं टेन्शन घेत जा. त्यांची काय करीत जा तशी धुवत नको ना. चालतंय माझं नाही काय. ती काय आंघोळच करीत नाही त्यांची कुठं बसते बरं दूध. मला काय मी मग मी तुझं धार काढायला गेले की मी 15-20 मिनिटं नाही पण काय कर मी चालली धार काढाय आता. आपली कपडे टाक धुवून पाटकी ना त्यांची रांगली तशी. मी आज दुसरी साडी तर भरावली म्हणून काय मी तर नाही साडी ती माझी धुवून टाकते किती भरावल्या तरी. हा मग ते माझी पण कपडे टाक. तिचं माझी नाही अवघड आहे ह्याचं. उरक नको लाडाला येऊ ग. उरक पाडदेशी उशीर झाला या. अरे मला झोप लय लागली. लय आसपणा लय आशीपणा करते. तर एकदा शाळा भरल्यावर कसं न सांगतात पटापटा उरकून कर रांकेला. आता शाळा भर तर असं चालणार आहे. 8-15 अन्नाचं अन्नाचं हॉटेल तास सुरू 1 तारखेपासून आहे. अजून 10 दिवस त्याचं पण 1 तारखेपासून व्हायचंय सुरू त्याचं 10वीचं. मग लावायचं त्याला. अगं त्यातलं वतून ठेव. अजून गणेश आंघोळीचा आहे, अण्णा आंघोळीचा आहे. तुला जेवढं घ्यायचंय तेवढंच घे. पाणी भरावं लागेल. रात्री पाणी भरलं नाही. टाक्या मोकळ्या झाल्या. सध्या तर हळूहळू होतं संपायचं. सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ. आणि पाऊस पण पाहिजे. पावसाची काय मला अडचण नाही. वारं सुटलं तेवढ्या पुरतंच थोडं ही होतं. नाही तर मग पाऊस काय कंटिन्यू आला तरी थोडं झिमझिमी आल्यानंतर कामाचं काय काम चालू करावंच लागतं. घरातलं करावं लागतं. स्वयंपाक करावं लागतं. धुणं द्यावं लागतं. भांडी घासावं लागतात. गुरांचं आवरावं लागते. गाय वरडायचे शांत झाले. तिचा ती राहडा काढून सगळी वासरं इकडे बांधली. तर उठल्यापासून ओढत होती. वाढू पण म्हणलं असू द्या. तर बाय सगळ्यांना. आता ह्या खुडीचं काम चालू करायचं तर ही येते ना. ही म्हणलं 30 तारखेपर्यंत येतोय माघारी. आताशी वर पोचलेत त्या केदारनाथमध्ये. त्यांचा व्हिडिओ येत असताना तुम्हाला बघा.